बोललीयस तारा, पुन्हा जर तुझ्या तोंडून हे शब्द निघाले ना तर जीव घेईन मी तुझा, कळलं? त्या जगन्नाथला काय वाटतंय? तो एक व्हिडिओ घेऊन तो भैरवी वझेला संपवेल, वझे घराण्याच्या संगीत परंपरेला संपवेल. त्याला माहिती नाहीये मी कोण आहे. त्या जगन्नाथ कडनं तो व्हिडिओ कसा काढायचा ते मी बघतेच. भैरवी वझे नाव आहे माझं. कोणी ऐरा गैरा भैरवीला असं संपवू शकत नाही. पांडुरंग हरी. कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? हा, अगं असं काय बघतेय? अरे हो, तुला प्रश्न पडला असेल ना की भैरवी माई सकाळी सकाळी इथं काय करताय, असंच प्रश्न आला असेल ना मनात. अगं मेहेंदळेंच्या कुटुंबात तू सून म्हणून गेलीये. तू गेलीयस बाई महालात, पण मग हे तू विसरली असशील तुझी जबाबदारी. पण मी नाही हा विसरले. अगं तू नसलीस म्हणून काय झालं, मी आहे ना यांची काळजी घ्यायला. अगं इथूनच जात होते, म्हटलं जाता जाता अप्पूची चौकशी करून जा म्हणून आले, दुसरं काही नाही. पण एक सांगू सावली बाळा, म्हणजे बघ पटलं तर, तू जरी मेहेंदळेंच्या घरची सून झाली असशील, मोठ्या महालात गेली असशील, तरी तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही कर्तव्य आहेत, ती विसरायची नाही ना कधी. तुझी सगळ्यात मोठी जबाबदारी राजकुमार बरोबर जरा मुंबईच्या प्लांटला व्हिजिट करशील का ग? त्यांचे मला सतत मेल्स येत आहेत. नेमका काय प्रॉब्लेम आहे जरा बघ ना. बघतो मी. आणि कोणाला काय बोलायचंय? येस मॅम, मला असं विचारायचं आहे की सारंगच्या लग्नानंतर गोष्टी ट्रॅकवर येतील की बिघडतील? हा काय प्रश्न आहे? सारंगचं लग्न आणि आपलं काम याचा काय संबंध? तुला माहितीये ना हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय ते, आणि मुळात मला हे लग्न मान्यच नाही. हे फक्त बाहेरच्यांसाठी दिखावा.
तेव्हा आपण आपल्या आयुष्यात त्याचा फरक पडून नाही घ्यायचा. पण ती मुलगी कधी ना कधी इकडे येईलच ना. ज्या पद्धतीने तिला या घरात ट्रीटमेंट मिळतीये त्यावरून ती या घरात परत येणारच नाही अशी खात्री आहे मला. साऊ झोप झाली का? हो बाबा. बाबा ओ आपण कमीत कमी अक्केसाठी एक भारीतला कप घ्यायचा का? नाही म्हणजे तिला त्या राजमहालात चांगल्या चांगल्या कप मध्ये चहा प्यायची सवय पडली असणार ना, म्हणून. अप्पू बाळा, चहाच्या कपापेक्षा चहातला गोडवा जास्त महत्वाचा असतो. हो अक्के, पण तू तर श्रीमंत घरात राहते ना, म्हणून म्हंटल. असं काय नसतं, गप्प बसतो. काय पण बोलतोस. हो, काही गडबडीत सांगायचंच राहिलं. साऊला सासरी धाडायचंय ना, होय की. मग तिकडनं कोण कोण घ्यायला येणार आहे ते विचारायला नको आपण? फोन लावान जरा. होय, चंद्रकांतजींना फोन करतो म्या. सगदेवा जरा फोन लाव की. वय थांबा लावतो. लागला. बोला बघा. अरे एकनाथरावांचाच फोन आहे. हॅलो. चंद्रकांतजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ते साऊला सासरी पाठवायची आहे. ती रीत असते ना, सासरकडची मंडळी पोरीला न्यायला येते ती. काय म्हणालात, पुन्हा एकदा सांगा. म्हटलं पोरीला सासरी पाठवायची आहे, तर आपल्याकडे रीत असते ना, सासरकडची मंडळी पोरीला न्यायला येते ती. तर हेच विचाराय फोन केला होता की तुमच्याकडचं फोन येतंय न्यायला. हा, सावलीला परत आणायला ना. मी